याचं कामगार घेतो जरा मागं या म्हणजे उरतं. महाराज नवीन इमारतीची नगरपालिकेच्या पाहणी केली, काय सांगा? जास्त कोण आहे, कोण आहे? साहेब इमारतीची आपण आज पाहणी केलेली, काय सांगा? आज जागतिक पर्यावरण दिन आहे. या दिनानिमित्त आज सातारा नगर परिषदेची ही जी नूतन वास्तू होती, या वास्तूच्या परिसरामध्ये वृक्षारोपण लागवड करावी असा मानस सर्वांचाच होता. त्या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी या नवीन वास्तूमध्ये माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते या ठिकाणी काही वृक्षांचं रोपण आपण केलेलं आहे, जेणेकरून भविष्य काळात ही ज्यावेळेस बिल्डिंगमध्ये नागरिक येतील त्यांना सावलीची व्यवस्था असेल, त्याचबरोबर इथं ग्रीनरी चांगल्या स्वरूपात डेव्हलप व्हावी ही महाराजांचा मनोदय होता. म्हणून आज त्याचा शुभारंभ केलेला आहे. जस्ट त्याच्यासाठी महाराज वृक्षारोपणासाठी आले होते. जाता जाता बिल्डिंगला व्हिजिट दिली. बिल्डिंगचं बरंचसं काम संपलेलं आहे. आता थोडंसं काम राहिलेलं आहे. 1.5 महिन्यामध्ये काम ते संपेल आणि त्याच्यानंतर बिल्डिंग लोकार्पण सोहळा लवकरच आपण करणार आहोत. महाराज आपण पाहणी केली आहे. स्वप्नपूर्ती आपली होती, काय सांगाल महाराज? इमारतीची उभा राहिली आहे, काय सांगणार म्हणजे आता आजपर्यंत आम्ही जे काय सातारा शहरातल्या सगळं संपूर्ण नागरिकांना जी वचनं दिली, कचऱ्याच्या बाबतीत असेल, पाण्याच्या बाबतीत असेल, घरकुलांच्या बाबतीत असेल आणि पाणी पुरवठ्याच्या बाबतीत हे सर्व पूर्ण केले. पण जी जुनी इमारत नगरपालिकेची होती ती पुरेशी नसायची आणि त्यामुळं खूप वातावरण व्हायची नागरिकांची, कुठं जायचं काय नाही. आणि खऱ्या अर्थाने त्यावेळेस मग आम्ही जागा शोधत जागा कुठं आपल्याला मिळेल आणि नेमकी म्हणलं की ऐन मोक्यावरती सेंट्रल अशा ठिकाणची अशी जागा ही माननीय बाबासाहेब कल्याणची आहे. खऱ्या अर्थाने त्यांचं म्हणजे त्यांना धन्यवाद द्यावे तेवढं थोडंच आहे. कारण की आम्हाला अजून आठवतं की आम्ही जात असताना तिच्याकडे जात असताना गाडीत आमची चर्चा होती, समजा आता ह्या जागेसाठी येण्यासाठी लोन कसं आणायचं, फुडकोकडनं का इकडनं का कुठून ही चर्चा होत असताना त्या ठिकाणी आम्ही गेलो. बाबा कल्याणला आम्ही भेटलो आणि ते एवढंच मला म्हणाले की एवढ्या छोट्या गोष्टीसाठी एवढं लांब तुम्ही म्हणजे आमच्या वडिलांचे ते खास मित्र होतेच, पण पहिल्यापासून त्यांचे आणि आमच्या कुटुंबाचे स्नेहसंबंध आहेतच. म्हणजे एवढ्या छोट्या गोष्टीसाठी तुम्ही इथे आला आणि मग मी पण त्याच्यात आम्ही सगळे तरी मला हे हळूच खालनं असं चिमटा काढून किंमत काय आहे म्हणजे काय नाही म्हणलं. काय म्हणाल तिने तुम्हाला उद्या खरेदीपत्र करून टाका, 1 रुपयासुद्धा मला नको. आपण आणि ती करण्याकरता बरं एक रुपया नको का त्यांचं खऱ्या अर्थाने मोठेपण आहे. की मुळात बाबा कल्याणी हे सुद्धा सातारा जिल्ह्यातलेच सुपुत्र आहे. आज त्यांचा संपूर्ण जगभर त्यांचा मोठा कारोबार आहे ठिकठिकाणी वेगवेगळ्या देशांमध्ये. पण त्यांची एकच त्यांनी इच्छा व्यक्त केली की कुठेतरी त्या काळात म्हणजे त्यांच्या वडिलांनी जेव्हा सुरुवात केली संपूर्ण त्यांच्या कार्याला तर त्यावेळेस त्यांनी सातारचे असल्यामुळे सातारनं दिले आणि त्यांचं कुठंतरी त्यांनी म्हणजे आम्हाला वाटलं काही त्यांची मागणी काय असेल त्याच्यामध्ये आमच्या वडिलांचं तेवढंच इथं स्मारक लावून मिळालं तर इथं काय म्हणजे तुम्ही सांगण्याची आवश्यकताच नाही, ते आमचं कर्तव्य म्हणून आम्ही ते करणारच. आणि ज्यावेळेस पूर्ण होईल त्यांच्या हस्तेच आम्ही ह्या संपूर्ण इमारतीचं उद्घाटन घेणार आहोत. खरं तरी म्हणजे आता पहिलं जिल्हा परिषदची इमारत समोर आहे. जिल्हा परिषद मोठी वाटते, पण आता हे बघितल्यानंतर आता जिल्हा परिषदसुद्धा एवढी छोटी म्हणजे त्यांची इमारत तर पाहिली ही एवढी म्हणजे लहान दिसते. आणि त्या काळात जे खास करून बनकर वकिलांनी त्याच्या म्हणता पाठपुरावा केला आणि अनेक जे काय त्यांचे सहकारी आहेत त्या सर्वांनी इकडं जा तिकडं जा, अधिकारी वर्ग असेल हे असतील ते असतील, यांनी संपूर्ण नगरसेवक त्यावेळेसचे नगरसेविका हे सगळ्यांच्या पाठपुराव्यामुळं आज ही भव्य दिव्य वास्तू आपल्याला पाहायला मिळते. लवकरच आता मला वाटतं 1 महिना 1.5 महिन्यात काम पूर्ण होईल. कारण त्याचं
एक चांगल्या प्रकारे आम्ही बाबा त्यांच्या हस्तेच आम्ही त्यांच्या हस्तेच आम्ही उद्घाटन घेणार आहोत. आणि एक चांगलं एक म्हणजे साताऱ्याच्या वैभवात एक भर पडली असं म्हणलं तर गाव अवघड ठरणार नाही. आणि याचं संपूर्ण श्रेय एक संपूर्ण सर्व नगरसेवक सगळ्या नगरसेविका त्यावेळेच्या सगळ्यांना मनापासून मी देतो.